रामकृष्ण हरी. महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी पाया रचला आणि तुकाराम महाराज कळस झाले. दोघेही महाराज हे पुणे जिल्ह्यातले असल्यामुळे या संप्रदायाला पुणे जिल्ह्यात फार महत्त्व आहे. त्यातल्या त्यात सत्यशोधक समाजाची स्थापना ज्यावेळेला महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली तर ते कार्य पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर या गावी कैलासवासी भाऊ कोंडाजी पाटील डुमरे यांनी अतिशय नेटाने चालवलं. आणि म्हणून वारकरी संप्रदाय किंवा सत्यशोधक समाज यांचं एक दोघांचं एक महत्त्व आहे आणि संबंध आहेत. वारकरी संप्रदायामध्ये उंच नीच नेणे काही भगवंत तिष्ठे भावभक्त देखून या. संप्रदायामधील गोरगरीब जनता असेल, संप्रदायातील सगळे संत मंडळी असतील, ही विविध प्रकारची जाती धर्माची असली तरी त्यांचं दैवत एकच विठोबा असं आहे. आणि सत्यशोधक समाजाची सुद्धा तीच चळवळ आहे. तेव्हा या दोघांचाही असा अनन्यसाधारण संबंध आहे. उद्या या ठिकाणी विराचा पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदा दिवाळीमध्ये साजरी होत असताना नवीनच यावर्षी आपण बळीराजाची मिरवणूक फार मोठ्या प्रमाणात या गावामध्ये काढणार आहोत. मी सर्व वारकरी बांधवांना, शेतकरी बांधवांना सगळ्यांना अशी विनंती करतो की आपण आपल्या या बळीराजाच्या मिरवणुकीत सामील व्हावं आणि बळीराजाची जी महती आहे, शेतकऱ्याची जी महती आहे ती सगळ्यांना समजावी. म्हणून या उद्देशाने या वर्षापासून ही प्रथा चालू केलेली आहे. आपण सर्वांनी त्याला सहकार्य करावं अशी नम्र विनंती आहे. जय जय रामकृष्ण हरी. आम्ही शनिवारी 2 नोव्हेंबर 2024 रोजी आम्ही सत्यशोधक समाजाचे सर्व कार्यकर्ते ओतूर, जुन्नर तालुका, मुंबई, पुणे नगर परिसरातले आम्ही आणि आपला जो काही वारकरी संप्रदाय आहे तालुक्यातला, असे आम्ही सगळे मिळून बलप्रतिपदेला म्हणजे 2 नोव्हेंबर 2024 रोजी बळीराजाची आम्ही मिरवणूक काढत आहे. बळीराजा जो सध्या जिवंत आहे तो लोकसंस्कृतीतून जिवंत आहे आणि तो फक्त इडापिडा टळो बळीराज्य येवो या पलीकडं या बळीराजाची कोणाला काहीच माहिती नाही आहे. हा बळीराजा सिंधू संस्कृतीच्या काळातला आपला पूर्वज आहे आणि तो शेतकरी, कष्टकरी आणि समस्त शोषित गरीब समाजाचा नेता आणि राजा होता. आणि त्याच्या काळामध्ये जी प्रजा इतकी सुखी होती, इतकी प्रजा गेल्या 3-4 हजार वर्षामध्ये कधीच झाली नाही. म्हणून आजही गेल्या 3-4 वर्षामध्ये सतत आम्ही दिवाळीमध्ये बळीराजाची आठवण काढतो आणि त्याला निमंत्रण देतो की ये बाबा आणि तू तुझं राज्य इकडे प्रस्थापित कर. आणि त्यातला दुसरी बाजू पण आहे की सध्या बळीराजा ज्याला आपण म्हणतो तो जो शेतकरी समाज आहे तो अत्यंत संकटात आहे. ह्या देशाच्या शासनांची, राज्य असो किंवा केंद्राच्या जी आयात निर्यातीची धोरणं असतील किंवा शेतमालाच्या भावाच्या संदर्भातली गोष्टी असतील, याच्यातनं संपूर्ण शेतकरी समाज ज्याला आपण बळीचा समाज म्हणतो तो उन्मळून पडलेला आहे. तर त्याला कुठंतरी ताकद द्यायची आणि त्याची कुठंतरी प्रतिमा उंचावण्यासाठी म्हणून आपण हा कार्यक्रम आपण इथे सुरू करतो आहे. म्हणजे समस्त शेतकरी समुदायाला आपल्या अस्तित्वाचं भान यावं. तर आपणा सर्वांना बुवांनी सांगितलेलंच आहे. आणि सत्यशोधक समाजाचं आणि वारकरी संप्रदायाचं नातंच असं आहे की दोघेही समानतेचं तत्त्व मानतात. समता ही दोघांची मागणी असल्यामुळे हे दोघेही एकत्र आहेत. आणि ओतूर ही पुरोगामी समतावादी चळवळीची कायम भूमी आणि केंद्र राहिले महाराष्ट्रामध्ये. फुल्यांच्या काळामध्येही ते केंद्र होतं, मधल्या काळामध्ये थोडंसं ते मागे पडलं होतं, पण आता या निमित्ताने त्याचं पुन्हा पुनरुज्जीवन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. नमस्कार. तुका म्हणे बळी
जीव दिला पायातळी असे आपल्याकडं तुकारामांच्या अभंगात आपल्याला काही संदर्भ सापडतात. किंवा त्यानंतर त्या वामनाला पश्चाताप झाला की आपण बळीसारखा न्यायी राजा पाताळात नेऊन गाडला, तर आता पुन्हा त्याच्या पश्चातापातून मुक्त व्हायचं तर काय, तर मग वामन पुन्हा एकदा त्याने द्वारपालाचा वेश घेतला आणि बळीची सेवा केली. तो द्वारपाळ बळी द्वारी झाला असा तुकारामांच्या साहित्यात आपल्याला उल्लेख सापडतो. सांगण्यास तात्पर्य हे की एक न्यायी राजा त्या काळातला की त्याने अवघा शेतकरी समाजच नाही तर इथं असणारी कारू नारूची जी सगळी संस्कृती होती, आलुतेदार बोलुतेदार वर्ग होता, हा सगळा त्या काळामध्ये सुखी करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते बळीराजाने केलं. मग हा बळीराजा नंतरच्या काळामध्ये आजही पण लोकसंस्कृतीच्या रूपाने आजही शिल्लक आहे. आज शेतकऱ्याकडं जो एक नांगर आहे त्या नांगराला पहा, कृषी संस्कृती किती प्रगत आहे. कृषी संस्कृतीमध्ये आजही त्या नांगराला बळी म्हणून संबोधलं जातं. त्या जो लाकडी नांगर आहे त्याला बळी म्हटलं जातं, बळीराम म्हटलं जातं. त्याने तो जिवंत ठेवला. दुर्दैवाने आमच्यासारखी जी काही सुशिक्षित मंडळी आहेत किंवा जी अलीकडच्या काळातली जी तथाकथित जी शिकलेली मंडळी आहेत यांना ह्या बळीराजाचं महत्त्व माहीत नाही. हा बळीराजा पुन्हा एकदा जर आम्हाला अवतरित करायचा असेल, बळीचं राज्य येडापिडा टळून बळीचं राज्य जर आणायचं असेल तर इथला शेतकरी सुखी झाला पाहिजे. त्या काळी एकच वामन होता की ज्याने बळीला पायतळी घातलं होतं. आज असंख्य बिल्डरच्या रूपाने, वेगवेगळ्या रूपाने, शासकीय यंत्रणांच्या रूपाने असंख्य वामन आहेत की ते या बळीराजाच्या मस्तकावर पाय देऊन त्याला पाताळात घालण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि या बळीराजाला जर संरक्षण द्यायचं असेल तर पुन्हा एकदा आम्हाला शाहू फुले आंबेडकरांचा वारसा आम्हाला जपावा लागेल. आणि तो वारसा जर जपायचा असेल तर आम्हाला सत्यशोधक चळवळ जी ओतूरची जी भूमी आहे या ओतूरच्या भूमीला पुरोगामित्वाची एक फार मोठी परंपरा आहे. म्हणजे ज्ञानेश्वर तुकारामांपासून तर फुले शाहू आंबेडकरांपर्यंत शाहू महाराज सुद्धा ओतूरला येऊन गेलेले आहेत. ही एक प्रबोधनाची भूमी आहे. आणि या प्रबोधनाच्या भूमीमध्ये आम्ही 2 तारखेला बलिप्रतिपदेच्या दिवशी या बळीराजाची भव्य मिरवणूक काढत आहोत की ज्या मिरवणुकीमध्ये आम्ही कारुनारू जी संस्कृती आहे किंवा जे आलुतेदार बलुतेदार आहेत हे सगळे लोकसंस्कृतीचे जे काही उपासक आहे हे सगळेजण सहभागी करून घेत आहोत. आणि एक भव्य अशी एक शोभायात्रा बळीराजाची, हा महाराष्ट्रातला पहिला असा अभिनव प्रयोग आपल्याला म्हणता येईल. असं एक आगळा वेगळा उपक्रम आम्ही सुरू करीत आहोत. या माध्यमातून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आमच्या सर्वांचं जे काही मूळ आहे तो शेतकऱ्यांचं तो आहे बळीराजा. आणि या बळीराजाला अभिवादन करण्यासाठी दिवाळी पाडव्याच्या दिवशी आपण सर्वांनी उत्तमापूर तथा ओतूर नगरीमध्ये यावं. सकाळी 9 ते 10 या वेळात बळीराजाची मिरवणूक होईल. नंतर बळीराजाची माहिती सांगणारे काही नाट्यछटा या ठिकाणी होतील आणि एक व्याख्यानाचा कार्यक्रम आम्ही आपल्यासाठी आयोजित केलेला आहे. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मी आमच्या सत्यशोधक भाऊ कोंडाजी डुमरे प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही विनंती करतो की आपण या नगरीमध्ये यावं. कारण या नगरीला पार्श्वभूमी अशी आहे की तृतीयरत्न नाटकाचा पहिला प्रयोग जर कुठं झाला असेल तर तो आमच्या ओतूरला पांढरी मारुती जे मंदिर आहे तिथं तृतीय रत्न नाटकाचा पहिला प्रयोग इथं झालेला आहे. सावित्रीबाई इथं अनेक वर्ष येऊन राहिलेले आहेत. महात्मा फुले येऊन राहिलेले आहेत. फुलेंनी उभारलेली मुलींची शाळा या ठिकाणी असं एक सांस्कृतिक वैभव असलेला हे गाव आहे. म्हणून आपल्या सर्वांना विनंती की पुन्हा एकदा आम्ही आमच्या पूर्वजांचं स्मरण करूया अशी मी विनंती करतो आणि आपण सर्वांनी यावं असं आपल्याला आग्रहाचं निमंत्रण देतो. नमस्कार.